आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 10। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिले नॉलेज चेक दिलेला आहे। याच्या अगोदर जर काही ऑरेंज कलरमध्ये दिलं असेल तर ते आपल्याला ग्रीन करून घ्यायचं आहे सुरुवातीला। तर नॉलेज चेकमध्ये जा आणि इथून नॉलेज चेकचे प्रश्न लावायचे आहे आणि इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर याच्यातनी 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, मॅक्स ऑफ वर्डमधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश हे द्रुत संदर्भासाठी मुख्य संज्ञा आणि त्यांचे पृष्ठ क्रमांक यांची वर्णानुक्रमे सूची तयार करते, हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। मॅक्स ऑफ वर्डमधील टेबल ऑफ ऑथॉरिटी ग्रुपचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे। तर टेबल ऑफ ऑथॉरिटीचे प्राथमिक कार्य काय आहे बघा, तर हे तुम्हाला कायदेशीर सायटेशनसाठी ऑथॉरिटीचे टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यास अनुमती देते म्हणत आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। मॅक्स ऑफ वर्डच्या संदर्भात TOCचे संपूर्ण रूप काय आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर टेबल ऑफ कंटेंट आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। मॅक्स ऑफ वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय असतो बघा, तर शब्द एक्सप्लोरर करण्यासाठी क्विक ॲक्सेस आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर आपला स्कोर बघा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला गुगल लेन्समध्ये जायचं आहे आणि गुगल लेन्समध्ये जाऊन याच्यातनी नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे। जर ऑरेंज कलरमध्ये असेल तर सोडून घ्या। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। गुगल लेन्समधील इमेजमधून टेक्स्टचे भाषांतर करणारे फीचर कोणते ते ओळखा म्हणत आहे। तर कोणते असते बघा, तर याचं उत्तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन आहे, OCR म्हटलं जाते त्याला। सेवाने नेक्स्ट करा। गुगल लेन्स डॅश डॅश वापरून गणिते सोडवण्यास मदत करते म्हणत आहे। तर AI पॉवर इक्वेशन स्कॅनर आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे। सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। तर पहिला प्रश्न पहा, टेबल ऑफ कंटेंटचे विशिष्ट विषय, उपविषय आणि महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक आणि स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑटोमॅटिक टेबल टू हा पर्याय टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे। टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि ऑटोमॅटिक टेबल 2 वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न, फुटनोट्स आणि एंड नोट हे डॉक्युमेंटमधील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरले जातात, त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर फुटनोट घेण्यासाठी आपल्याला रेफरन्स या टॅबवर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न, स्मार्ट लुकअप पेन व्याख्याविषय विकिपीडिया लेख आणि वेबवरील शीर्षक संबंधित शोध प्रदान करेल, त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करा म्हणत आहे। तर निवडलेल्या शब्दाची व्याख्या सर्च करण्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे आणि स्मार्ट लुकअपवर ते क्लिक करा आणि तर डिफाईनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा, कॅप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स आणि अशाच प्रकारच्या डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ॲड करायला मदत करते, त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंटमध्ये ॲड करा म्हणत आहे। रेक्टँगल म्हणून ॲड करायचा, तर रेफरन्स टॅबमध्ये जायचं आहे। इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला रेक्टँगल नाव टाईप करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा, बघा इथं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे।
त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे सेल्फ लर्निंगचे। तर इथून स्टार्ट करा। तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कशी ॲड करू शकता म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण कशा प्रकारे फुटनोट ॲड करू शकतो, तर ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा। निवडलेल्या शब्द किंवा वाक्यप्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता म्हणत आहे। कशा प्रकारे करू शकतो बघा आपण, सिलेक्ट द टेक्स्ट, रेफरन्स टॅब्स, रिसर्च ग्रुप, स्मार्ट लुकअप निवडा, हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशनचा ग्रुपचा उद्देश काय असतो बघा, तर याचं उत्तर हे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सायटेशन आणि बिब्लिओग्राफिक व्यवस्थापित करण्यास आणि समाविष्ट करण्यास अनुमती देते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे। तर कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश हे टेबल, आकृती आणि समीकरणासाठी कॅप्शन्स समाविष्ट करणे आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि या स्कोर्सवर क्लिक करून आपण स्कोर्स पाहू शकतो। तर पूर्ण इथं स्कोर्स आपला आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी क्लोज करा। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये 5 प्रश्न आहे, तर इथून पहिला प्रश्न चालू करायचा आहे। नवीन डॉक्युमेंट ओपन करा। टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा, नंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे। तर नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी इथं सर्च बॉक्समध्ये डायरेक्ट आपल्याला वर्ड नावाचे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे। तर त्यातनी वर्ड सर्च करा, पहिलीच ॲप्लिकेशन आलेली आहे तिला क्लिक करायचं आहे आणि तिला इथून ओपन करायचे आहे। तर ओपन केलं, त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा। रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला मॅन्युअल टेबलवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। 2 नंबरचा प्रश्न लावा। त्यामधला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा म्हणत आहे। तर पहिल्या इमेजला इथं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, या इमेजला सिलेक्शन करा। त्यानंतर पुढे रेफरन्स टॅबवर जा आणि इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करून फुटनोटमध्ये मार्केटिंग नाव टाईप करा म्हणत आहे। तर रेफरन्स टॅबवर जा, इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला मार्केटिंग हे नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे मार्केटिंग नाव टाईप करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्व्हॉइस टेक्स्ट जिथे दिसेल तिथे मार्क करण्यासाठी इन्व्हॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा। रेफरन्स टॅबवर जा आणि मार्क एंट्री करून मार्कवर क्लिक करा म्हणत आहे। तर इन्व्हॉइस या शब्दावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा आणि ते मार्क एंट्रीवर इथं क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर मार्कवर क्लिक करा, इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजेस कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅब आणि कॅप्शन इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ॲटोम टेक्स्ट इन्सर्ट करून ॲड करा म्हणत आहे। तर याच्यावर क्लिक करा, पहिल्या मधल्या याच्यावर रेफरन्स टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅप्शन द्यायचा, ते इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा आणि या कॅप्शनमध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं, ॲटोम, ए कॅपिटल आहे, ए कॅपिटल घ्या, त्यानंतर TOM ॲटोम नाव टाईप करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। बघा इथं ॲटोम नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जा, रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लुकअपवर क्लिक करा म्हणत आहे। तर केमिस्ट्री या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर रेफरन्स टॅबवर जा आणि इथून स्मार्ट लुकअपवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके बटनावर क्लिक करायचं। अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि तिथून एंड करायचं आहे। तर आपला स्कोर्स इथे पाहू शकता, गाइडेड डू इट युअर सेल्फचा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये किती प्रश्न आहे, 4 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न,
या प्रकारचे सॉफ्टवेअर हे बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करते म्हणत आहे. तर त्याला आपण सिस्टीम म्हटले जाते. आणि त्यानंतर आपलं उत्तर 7 नेक्स्ट करायचं आहे. या प्रकारचं सॉफ्टवेअर वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर त्याला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. हे अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट इनपुट पुरवतात म्हणत आहे. तर त्याला आपण डायलॉग बॉक्सेस म्हटले जाते. युजर इंटरफेस हा अशा ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर बरोबर आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येसवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे आणि आपलं इरा सेशन 10 कंप्लीट सोडवणं